दुर्गम भागामध्ये आमच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन असं संयुक्त विद्यमातून आपण या ठिकाणी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवतोय. खरं म्हणजे नाम फाउंडेशन संपूर्ण राज्यभर हे काम करते आणि मगाशी आपण पाहिलं की चिपळूण, महाड, खेड या ठिकाणी रिझल्ट दिसत आहेत की जे पुराचं पाणी संपूर्ण गावात शिरायचं, शेतात शिरायचं, आज त्याचा फ्लो जो आहे तो फ्लो मेंटेन झाला आणि त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि स्टोरेज कॅपॅसिटी वाढली. त्यामुळे आत्ता पूर येत नाही तिकडे. आणि इथं पण मी अनुभव घेतला की आज या मे महिन्यामध्ये पाणी खूप खाली जायचं, पण हे 2 वर्षापासून जे काम आपण सुरू केलं त्यामुळे याची पण स्टोरेज कॅपॅसिटी वाढते. आता हे 100 TMCचं आपलं धरण आहे, पण ॲक्च्युअल बघायला गेलं तर इतक्या वर्षामध्ये जो आलेला गाळ त्याच्यामुळे त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी तर नक्की कमी झाली आहे. आणि म्हणून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने याची व्याप्ती वाढत जाणार आहे. आणि शेवटी नाना म्हणाले की जसं लोकसंख्या वाढतीये, पिण्याचं पाणी देखील पाहिजे, शेतीचंही पाणी पाहिजे, मग तुम्ही करणार काय? शेवटी जो गाळ आहे तो काढणं हेच आपल्याकडे एकमेव पर्याय आहे. आणि तो पर्याय आपल्याकडे अवलंबायचा असेल तर अशा प्रकारचा जो गाळ आहे काढला पाहिजे. आणि हा गाळ जो आहे, नानांनी त्यांचा अनुभव सांगितला त्यांच्या शेतातला, म्हणजे दुप्पट त्यांना उत्पन्न मिळालं. हा अतिशय गाळ शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. आणि त्यामुळे एकतर स्टोरेज कॅपॅसिटी वाढते, या कोयना आपला जो डॅम आहे आणि हे बॅकवॉटर आहे त्याची कॅपॅसिटी वाढते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय त्यांच्या शेतामध्ये. त्यामुळे आहे सुपीक शेतीसाठी हा सुपीक गाळ हा उपयुक्त आहे. आणि म्हणून मी नाम फाउंडेशनचं मनापासून मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो. त्यांचे काम करणारे लोक देखील अतिशय डेडिकेशनने काम करतात, डिवोशनने काम करतात. करायचं म्हणून करत नाहीत, करायचं मनापासून करतात. आणि म्हणूनच नाना तसे माझे, आता त्यांनी मला सांगितलं कार्यकर्त्यापासून, पण माझं ते फेवरेट हिरो पण आहेत. म्हणजे मी सिनेमा बघायला वेळ मिळत नाही, पण कोविडमध्ये जेव्हा मला कोविड झाला तेव्हा सगळे नानाचेच सिनेमा बघितले हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे कसं आहे, त्यांची जी भावना आहे की जनसामान्याला, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, आणि त्यामुळे त्यांनी हे सुरुवात केलेलं हे मोठी चळवळ आहे. ही चळवळ होताना आपण पाहतोय. आणि म्हणून मी नानांना आणि त्यांच्या टीमला, नाम फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देतो की अशीच चळवळ महाराष्ट्रव्यापी अशी सुरू राहू आणि येत्या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहे दृश्य स्वरूपात दिसतील असा विश्वास आहे. जी काही धरणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे काम वाढवलं पाहिजे, याच्या अनुषंगाने काय तुम्ही पावलं उचलणार आहात? बिलकुल. कॅबिनेटमध्ये आमची परवा मागच्या कॅबिनेटमध्ये देखील चर्चा यावर झाली. आणि धरणातला गाळ काढणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. नवीन धरणं बांधणं वगैरे हा विषय वेगळा आहे, परंतु जे आपली धरणं आहेत आज मातीने, गाळाने भरलेली आहेत, ते काढणं आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी आम्ही एक वेगळी जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, महसूल विभाग, हे सगळे जे विभाग आहेत यांना एकत्र करून मशिनरी लावून या ठिकाणी, आणि नाम फाउंडेशन सारखे या संस्था आहेत त्यांचा अनुभव एकत्र करून या संपूर्ण राज्यव्यापी हे गाळ काढण्याचं काम शासनाच्या माध्यमातून नक्की करणार आहे.